नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या खरीप हंगाम चालू आहेत आणि आता आपण लाल कांदा रोप येथे टाकणार आहोत. तर त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचे आहेत. तर सर्वप्रथम आपण कांदा रोप टाकत असताना आपण कांदा रोपाला बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. तर बीज प्रक्रियाचा फायदा असा होतो की आपण ज्यावेळेस रोप टाकत असतो तर बीज प्रक्रियेमुळे आपल्या रोपाची येथे मर होत नाहीत. परिणामी आपल्याला 3 किलो बियाण्यामध्ये 1 एकर लागवड येथे होत असते. त्यामुळे आपण कुठल्याही एका बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. परंतु आज मी तुम्हाला असं एक प्रोडक्ट सांगणार आहे, त्यामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक असं तिन्हीचं संगम असून त्याची आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया केल्यावर आपल्या पिकामध्ये रिझल्ट येतील. यामुळे काय होईल की तुमचा जो कांदा उगवून आल्याच्या नंतर जी मर होत असते ती आकस्मिक मर होणार नाहीत. त्याबरोबर शेंडे पिवळे पडणे किंवा आपल्या जमिनीमधून जी हुमणी किंवा वाळवी लागत असते त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या कांदा रोपाला होणार नाही. तर याची खबरदारी या प्रोडक्टमध्ये घेतली आहे, जेणेकरून आपल्याला अधिक उत्पन्न मिळेल. तर हे प्रोडक्ट आहे GSP कंपनीचं PCT 410. तर यामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक आहे. तर याची बीज बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला एकदम भारी रिझल्ट येथे मिळणार आहेत. कुठल्याही प्रकारचे बुरशीजन्य रोगांपासून आपले पिकाचं संरक्षण येथे होणार आहे. तर याचं बीज प्रक्रियाचं जे प्रमाण आहे तर ते 5 ml प्रति किलो बियाण्यास असं आहे. तर अशा प्रकारे जर बीज प्रक्रिया तुम्ही केली तर तुम्हाला छान असे रिझल्ट मिळतील. आता काही वेळेस काय होते की तुम्हाला हे प्रोडक्ट मिळणार नाही, तर त्यासाठी तुम्ही UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन याची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता. यामध्ये सुद्धा 2 बुरशीनाशके आणि 1 कीटकनाशक याचं आपल्याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे. याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत. हेही नाही मिळालं तर तुम्ही बायर कंपनीचं एवर जेल या बुरशीनाशकाचा येथे वापर करू शकतात. जेणेकरून तुमच्या कांद्या पिकातील किंवा कांद्या रोपातील जी आकस्मिक मर आहे ती तुम्हाला येथे संपूर्ण नष्ट झालेली दिसेल आणि जोमदार पिकाची वाढ येथे तुम्हाला मिळू शकेल. तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती आपण घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान, जय किसान. धन्यवाद.